श्री गुरुदेव दत्त. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. मागच्या वेळी 10वा श्लोक आपण बघितला. आता या 11व्या श्लोकावर आपण प्रवचन बघूया. भगवान सांगतात, तेषाम एवानुकंपार्थम अहमद अज्ञानजम तमः नाशयाम्यत्मभावस्तु ज्ञानदीपेन भास्वता. तेषाम एवानुकंपार्थम अहमज्ञानजं तमः नाशयाम्यत्मभावस्तु ज्ञानदीपेन भास्वता. भगवान सांगतात, हे अर्जुना, म्हणजे माझ्या ठिकाणी म्हणाले, पूर्णपणे अनन्य झालेल्या भक्तांना त्यांच्यावर कृपेचा अनुग्रह करण्यासाठी, म्हणून आता हल्ली आम्ही ते अनुग्रह देतो. आधी तुम्ही या दिशा देतो, नंतर बोला, आधी काय बोलायचं नाही. काय हरी बोला नातरी गलबला, व्यर्थ गलबला करू. तेव्हा माझ्यावर पूर्णपणे अनन्य झालेल्या भक्तांवर कृपानुग्रह करण्यासाठी काय करतात म्हणले भगवान, त्याची तशी अवस्था जेव्हा येते, अनुग्रह होण्याची त्याची अवस्था आली पाहिजे, तर ते मागून काही होत नाही. बिन मांगे मिले मोती, मांगे न मिले भीक. म्हणून भक्ती मार्गात सुद्धा सद्गुरूंना काही मागण्याची गरज नाही. बिन मांगे मिले मोती, जो मागत नाही त्याला मोती मिळतात, हिरे मिळतात, आणि जो मागतो त्याला भीक पण मिळत नाही. म्हणा हा अनुभव आम्ही घेतला. ते सारखं मागायचे, सद्गुरू माझं एवढं झालं, आता एवढं झालं, आता तुम्ही काहीतरी करा. आता मी काय करणार म्हणलं, तुझी अवस्था आली की तुला आपोआप प्राप्त होईल. अवस्था आणण्याचा प्रयत्न कर, की माझ्या ठिकाणी आपोआप ते गोष्ट निर्माण होईल, ते तुला आपोआप मिळेल. म्हणाले हे तर आपोआप मिळणार आहे. आता मी इथे काय करू, मी काय करू शकत नाही, तूही काय करू शकत नाही. काय तेव्हा झाडाला पाणी घालत राहा. बीज लावलंय मी, झाडाला पाणी घालत राहा. झाडाला रोज जाऊन असं ओढलं तर ते उंच होईल का? त्याला फळ येतील का? फळ चिकटवले नेऊन, फळाला रंग दिला तो होईल का? नाही. तसंच आहे. बिन मांगे मिले मोती. अरे एकदा असं पटकन होईल की काय सांगताय ना. आश्चर्य आम्हाला महाराज असं आश्चर्य धक्के, की महाराज सांगा अरे असं आहे. महाराज सांगितलंय म्हणले, अरे तू पीएचडी कर. आम्ही तर काही त्याचा विचारही केला ना पीएचडी वगैरे करण्याचा. महाराज म्हणले जा एकदा पीएचडी कर, भेट कोणाला, कोणी असतील पीएचडी गाईड वगैरे, असं आम्हाला महाराज सांगायचं. त्यांच्या ठिकाणी असं व्हायचं. हेच तर महत्वाचं आहे. म्हणलंय सद्गुरूंच्या ठिकाणी झालं पाहिजे ते. त्याच्याशिवाय तुला अनुभव नाही येणार. नाही तर म्हणले अर्धवट राहशील. अर्धवट अनुसून ना त्रिशंकू सारखी तुझी स्थिती होईल. पण ना स्वर्गात तू जाशील ना पृथ्वीवर राहशील, अशी त्रिशंकू सारखी स्थिती होईल. पण हे का होतं म्हणजे सद्गुरूंच्या अंतःकरणात असं वाटलं पाहिजे की ते सांगतात असं करा. आम्ही किरण मुळेनं सांगतो असं करा, आता हे करा, आता हे करा, ते करा. आणि ते विचारतो आता असं करू का? हा. ते आता असं करा हे आपल्या आतून आलं पाहिजे ना. नाहीतर जबरदस्तीच नाही होऊ शकत. म्हणून म्हणतात अनन्य झालेल्या भक्तांवर कृपानुग्रह करण्यासाठी काय करतो म्हणले भगवान म्हणतात की याच्यावर भरोसा ठेवला म्हणले हा काही उपयोगाचा नाही. आता मलाच याच्या हृदयात जाऊन बसावं लागेल. या भक्तांनी प्रयत्न केला, पुष्कळ केला, पण त्याला नाही जमत आहे आता. तर त्याच्या हृदयात मी जाऊन बसतो म्हणा. त्यांनी बाकी सगळं केलंय म्हणून. अनन्य आहे तो माझ्याशी, अनन्य. जो अनन्य भक्त असतो त्याच्या, मग भगवान काय म्हणतात, अरे आता याच्याच हृदयात जाऊन बसतो मी. काय हा आपल्याला मला हृदयात घेईल आणि हे करेल याची एवढी पात्रता नाही म्हणा. पण अनन्य आहे, त्याच्यावर कृपानुग्रह झाला पाहिजे. मीच त्याच्या हृदयात जाऊन बसतो असं भगवान सांगतात. तेषाम इवान अनुकंपार्थम. अनुकंपा म्हणजे त्याचा कळवळा येतो, दया येते.
अज्ञानजम तमः, आणि त्याच्या ठिकाणचं अज्ञान जे आहे, तम अंधार अंधकार, तो काढण्यासाठी म्हणून मी म्हणले त्याच्या हृदयातच जाऊन बसतो आणि ज्ञानाचा दीपक तिथेच लावतो म्हणाले. त्याच्या हृदयात स्थित होतो. ज्ञानदीपेने भास्वता, त्याच्या अज्ञानरूपी अंधकाराला मी ज्ञानरूपी दीपाने प्रकाशमान करून टाकतो, अंधकार नष्ट करतो. म्हणून अनन्य, मग भक्ताच्या ठिकाणी काय पाहिजे, मी असं करणार तर भक्ताच्या ठिकाणी काय पाहिजे, पात्रता म्हणजे अनन्यता पाहिजे. नाही तर आज साईबाबांचं देवळात गेला, उद्या अक्कलकोट स्वामी महाराजांचा फोटो लावला, परवा देवीचा फोटो लावला, परवा एका बाईचं कीर्तन ऐकलं, कोणीतरी आम्हाला सांगितलं परवा मी अमुक अमुक बाईचं कीर्तन ऐकलं की काय सुंदर कीर्तन आहे हो. आता मला खूप राग आला होता, खूप राग आला होता, गिळला. जसं आपण एखादी गोष्ट गिळून टाकतो, तसं आम्ही तो गिळून टाकला. अरे कोणाची आरती कोणाला आवडली, कोणाला काय आवडलं, कोणाला काय आवडलं. अरे बाबा, मुख्य ह्या भक्ती मार्गामध्ये अनुभव येण्याचं मुख्य काय म्हणजे अनन्य भक्ती, एकनिष्ठता, तेच तू घालवून टाकलं. अरे अरे, मग तुला अनुभव येणार कसा? तुला अनुभव नाही येणार. अमक्याचं कीर्तन चांगलं झालं, तमक्या सगळं चांगलंच होतं, वाईट काय होतं. कोणी भागवत वाचतात, ते चांगले चांगले विषय येतात, पण भागवत रहस्य, म्हणून आमचे ते घोरपडे म्हणतात भागवत रहस्य काय म्हणजे आपले ग्रंथ आहे ना म्हणले ते अल्टिमेट आहे, अल्टिमेट आहे. दुसरे ग्रंथ वाचण्याची गरजच नाही, हे पारायण याचं करत राहतात. याला अनन्यता असं म्हणतात. अनन्य भक्तीनेच अनुभव येतो. अनन्य भक्तीने सद्गुरु परमेश्वर त्याच्या हृदयात जाऊन बसतो स्वतः. बोला आणखी काय पाहिजे? आणि तिथला अंधकार आणि अज्ञान काढून टाकतो. आणि हीच त्याची कृपा. ही कृपा कशाने प्राप्त होते? अनन्य भक्तीने. म्हणून भगवान अर्जुनाला सांगतात, माझ्या सद्गुरु रूपाच्या ठिकाणी म्हणले पूर्णपणे जो अनन्य असतो त्या भक्तावरच मी कृपेचा अनुग्रह करतो, म्हणजे कृपेचा वर्षाव करतो, अनुग्रह करतो. तेषाम एव हा शब्द, एव म्हणजे त्यांनाच, खूप महत्वाचं आहे, त्यांनाच, इतरांना नाही. अशाच भक्तांना जे अनन्य आहेत, जे इतरांचं कीर्तन ऐकत नाही, इतरांचं प्रवचन ऐकत नाही, इतरांचं मंदिरात गेलं तर आता आमचं किरणमुळे आम्ही गेलो होतो तिकडे पद्मनाभाचार्यांच्या मंदिरात, तिकडे समाधी आहे पद्मनाभाचार्यांची. तिथे ते तो हा पुजारी म्हणाला की म्हणले हा इथे दर्शन घ्या, खाली त्यांच्या पादुका होत्या, तिथे दर्शन घ्या. तर आम्ही दर्शन घेतलं, पण हे काही दर्शन घ्यायला तयार नाही. मग यांनी, तो पुजारी सारखा म्हणतो दर्शन घ्या दर्शन घ्या, मग यांनी आमचंच दर्शन घेतलं. पुजारी बघतच राहिला, पुजारी बघतच राहिला. याला काय म्हणतात? याला अनन्य म्हणतात. अनन्य, न अन्य. अगदी ते आपल्या याच्यातले जरी असतील तरी ते होऊन गेलेल्यांची भक्ती नाही होऊ शकत. हे त्यांनीच सांगितलंय, म्हणजे होऊन गेले त्यांनीच सांगितलंय हे परत. ते म्हणले तेषाम एव, तेषाम म्हणजे जे अनन्य भक्ती करतात ते, एव म्हणजे त्यांनाच, म्हणजे फक्त माझ्या ठिकाणी अनन्य झालेल्या भक्तांवरच मी अनुग्रह करतो. मग इतर लोक जे सांगतात इकडे गेलो तिकडे गेलो, हे बघितलं, सिद्धिविनायक बघितला, काय गणपती ते कुठले अष्टविनायक बघितले, इकडे या तीर्थाला गेलो त्या तीर्थाला गेलो, हे बघितलं ते बघितलं. अरे तुझ्या ठिकाणी अनन्य भक्ती नाही, सगळं अन्य तुझ्या ठिकाणी आहे. तुझ्या ठिकाणी सद्गुरू नाही येऊ शकत, अनन्य नाही, मग ते सद्गुरू तुझ्या हृदयात नाही येऊ शकत. तेषाम एव म्हटलंय भगवंताने, माझ्या ठिकाणी अनन्य झालेल्या भक्तांवरच मी अनुग्रह करतो. आता व्यवसायात सुद्धा कोणी, व्यवसायात मॅनेजमेंट मध्ये सुद्धा म्हणतात लॉयल्टी, जे मार्केटिंग मध्ये म्हणतात लॉयल्टी पाहिजे, कस्टमर लॉयल्टी. म्हणजे हा कस्टमरना आपल्या इकडेच येणार, दुसरीकडे जाणारच नाही. तो काय आपल्या श्रीहरीच्या दुकानातूनच तो मिठाई घेणार म्हणले, त्याला माहिती आहे की इथे पेढे घेतल्यानंतर किंवा मिठाई घेतल्यानंतर ते 2 दिवसात संपवली पाहिजे, नाही तर खराब होऊन जाते, तरी ते आपल्याकडेच येतात म्हणजे.
आणि इतर लोक सांगतात की 15 दिवस ठेवा तुम्ही, काय नाही होत. तरी म्हणले ते घेत नाही, कारण त्यात मैदा असतो म्हणाले, आणि ते लोकांना माहिती आहे. तर आपली मिठाई खराब होत असून सुद्धा लवकर ते आपल्याकडेच येतात. का? अनन्यता. त्याला लॉयल्टी, कस्टमर लॉयल्टी म्हणतात. लॉयल्टी कुठून घेतली? आपल्या इकडून घेतली, एकनिष्ठता. म्हणून काही कंपन्या लॉयल्टी बोनस देतात, की आमच्या इकडनं तुम्ही घेतलं तर तुम्हाला लॉयल्टी, तुम्हाला बोनस देऊ. अनन्य म्हणजे न अन्य, भगवंताशिवाय कोणी दुसरा जीवलग ज्याला नाही आहे. जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. अशा अनन्य भक्ताचीच भगवंताला करुणा येते आणि तो त्याच्या हृदयात जाऊन बसतो. जो भगवंताशी अनन्य नाही त्याला भगवंताचा कृपानुग्रह होऊ शकत नाही. जो अनन्य भावे भक्ती करतो त्याच्यावर भगवंत प्रसन्न होतो आणि त्याला सद्गुरु पण भेटतो, आणि तेथून त्याच्या पराभक्तीला सुरुवात होते. सद्गुरू भेटले की पराभक्ती, आधी गौणी भक्ती होती. सद्गुरूंच्या भक्तीच्या आधी जे काही भक्ती केली त्याला गौणी भक्ती. सद्गुरूंच्याकडे आल्यानंतर जी भक्ती सुरू त्याला पराभक्ती असं म्हणतात. आणि असा जो भक्ती करतो त्याला तेषाम एव अनुकंपार्थम, त्याच्यावर अनुकंपा, त्याच्यावर मला त्याचा कळवळा येतो आणि त्याच्यावर मला म्हणाले अनुग्रह करण्यासाठी मी त्याच्या हृदयात जाऊन बसतो. आणि म्हणून भगवान गीतेतच सांगतात, अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जे अनन्यास चिंतयन्तो माम, जे अनन्य भावानी मलाच, माम जना परिपासते, अनेक परीनी माझा उपासना करतात. सद्गुरूंच्या अनेक कार्यामध्ये अनेक गोष्टी करून ती उपासना करतात. तेषाम म्हणजे त्यांनाच, नित्य अभियुक्तानाम नित्य निरंतर अशी भक्ती करणाऱ्यांना, त्यांचा योगक्षेमम वहाम्यम. योगक्षेम म्हणजे योग म्हणजे जोडणे, आणि क्षेम म्हणजे सर्व उत्तम करणे, त्यांचं रक्षण होणे. तर योगक्षेम म्हणजे दोन्हीकडे, व्यवहारात, कुटुंबात, व्यवहारात आणि परमार्थात. कुटुंबाचा योगक्षेम म्हणजे योगक्षेमम वहाम्यहम्, म्हणजे त्यांना जे काही धन लागतं, जे काही समृद्धी लागते, जीवन जगायला ज्या ज्या वस्तू लागतात ते सगळं मी स्वतः वहाम्य, म्हणजे मी सर्व त्यांना देतो. आणि भक्ती मार्गामध्येही म्हणले त्यांना सर्व साधन मी देतो. भक्ती मार्गातला योगक्षेम मी त्यांचं वाहतो, असं भगवान सांगतात. आता अशी कृपा आणि अनुग्रह म्हणजे काय? तर भगवान सद्गुरु रूपाने त्याला अनुग्रह देतात, म्हणजे मंत्र देतात, आपल्या श्रेष्ठ शुद्ध गुरु परंपरेत प्रवेश देतात. असा प्रवेश झाल्यानंतर भगवान दत्तात्रेय त्याच्यावर प्रसन्न होतो. त्याला दीक्षा दिल्याबरोबर, त्याला परंपरेत घेतल्याबरोबर भगवान दत्तात्रेय तोपर्यंत काय त्याच्याकडे बघत नाही, पण तो जेव्हा सद्गुरूंनी त्याला मंत्र दिला, त्याच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर दत्तगुरु प्रसन्न होतात. दत्तगुरु त्याच्यावर प्रसन्न होतात आणि मग त्याची सद्गुरु भक्ती घडत जाते. आणि म्हणून म्हणतात तेषानुकंपार्थ अहम अज्ञानजं तमः नाशयाम्यत्मभावस्तु ज्ञानदीपेन भास्वता. आता आत्मभावस्तु अज्ञान, त्याचा अज्ञान नष्ट करण्यासाठी म्हणाले मी त्याच्या हृदयात जाऊन बसतो. तो त्याचं एवढं हे कुठे आहे, म्हणले त्याची एवढी शक्ती कुठे आहे की तो मला हृदयात घेईल, माझं स्मरण करतो. बरोबर, मीच त्याच्या हृदयात जेव्हा जाऊन बसतो तेव्हा म्हणाले सगळं मी स्वतः त्याच्या हृदयात, म्हणले आत्म्याच्या रूपाने आहेच, पण त्या आत्म्यात तो निर्गुण निराकार, तिथे काही नाही म्हणा, ते अस्पर्श, तो आत्मा काही करत नाही. त्या आत्म्याला किती सांगितलं तो काय करत. पण जेव्हा सद्गुरू त्या आत्म्याच्या ठिकाणी जाऊन बसतात आणि तेव्हा तो आत्मा सगुण साकार होतो. सद्गुरूचा रूप आणि आकार त्याला येतो. त्या आत्म्याला सद्गुरूंचं गुण, सगुण म्हणजे गुण येतात आणि साकार म्हणजे आकार प्राप्त होतो. आत्म्याला सद्गुरूंचे गुण प्राप्त होतात आणि त्याला आकार प्राप्त होतो. मग तो आत्मा सगुण साकार होतो. किती सुंदर आहे, किती सुंदर अनुभव आहे.
सगुण साकार तो आत्मा आपला म्हणजे काय, नाही तर एरवी सगळ्यांच्या ठिकाणी आहे म्हणलं. आणि म्हणून भगवान सांगतात नच मस्तानी भूतानी, मी त्या भूतांच्या ठिकाणी नाही आहे म्हणलं, त्या लोकांच्या ठिकाणी नाही आहे का, तुम्ही असून नाही आहे म्हणलं, असून नसल्यासारखं आहे, त्यांच्या काही उपयोगाला नाही म्हणाले. पण जेव्हा सद्गुरू हृदयामध्ये येतात आत्म्याच्या ठिकाणी, तेव्हा तो आत्मा सगुण साकार होतो आणि तिथून तो जागा होतो आणि मग तो अस्पर्श असलेला त्याला सगळं काही करता येतं म्हणा, तेव्हा तो कृपा करतो. सद्गुरूच्या रूपाने सगुण साकार होतो. निर्गुण निराकाराचं ध्यान करता येतं, म्हणून आत्म्याचं ध्यान नाही करता येत. योगामध्ये ते आत्म्याचं ध्यान करतात. काय म्हणतात, उजेड पडला, अमुक झालं, प्रकाश दिसला, हे झालं, सगळं झालं, सगळं झालं. अरे ते काही नाही म्हणे, मग प्रकाश दिसला म्हणजे तो सगुण झाला, तो कुठला निर्गुण राहिला, अमुक काय. हे म्हणले नुसतं त्याला त्याचं काय म्हणतात हे करावं, ते निराश होऊ नये, तो निराश होऊ नये म्हणून हे सगळं सांगितलं. वास्तविक ते हे दिसणं, अमुक दिसणं, त्याला उत्साह यावा याच्यासाठी. वास्तविक आत्म्याचा तो काही प्रकाश नाही. आत्म्याला गुण, निर्गुण आत्म्याला सगुण कधी होतो, सद्गुरू तेव्हा जाऊन बसतात त्याच्या ठिकाणी. आणि साकार कधी होतं, सद्गुरू जेव्हा जाऊन बसतात तेव्हाच आत्मा सगुण साकार होतो आणि मग त्याचं ध्यान होऊ शकतं म्हणाले. आणि म्हणून संत सोयीरोबा म्हणतात, सोयीरा म्हणे श्री सद्गुरुनाथा हृदय राहिला घुसून. बघा अनुभव आमचा आणि संतांची वाणी त्यांचा अनुभव. सोहिरा म्हणे श्री सद्गुरुनाथा हृदय राहिला घुसून. तो जेव्हा घुसून राहतो तेव्हा म्हणले आमचा हा स्वानुभव आहे. नुसतं सोयीरोबांचं आम्ही काही सांगितलेलं नाही. आम्ही आमच्या सद्गुरूंचं चित्र काढलं आणि ते चित्र आमच्याकडे आहे. आणि एकदा स्वप्नात ते चित्राचा त्याचा ध्यास, सद्गुरूंचा ध्यास त्या फोटोचा होता होता एकदा स्वप्नात ते चित्र आमच्या आलं. स्वप्नात महाराज आले चित्ररूपाने आणि त्या चित्रकडे भक्तिभावाने बघत असता असता एकाएकी ते चित्र गोल गोल फिरायला लागलं. मला एकदम असं वाटलं, बापरे काय झालंय, काय हे काय विचित्र तर नाही झालं म्हणून. महाराज दिसत नव्हते आणि ते गोल 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 नुसता प्रकाश दिसायला आणि तो प्रकाश मग असा आत आत आला आणि माझ्या हृदयापर्यंत आला आणि हृदयात आत शिरला आणि नंतर हृदयात शिरल्यानंतर त्याचं रूपांतर एका प्रकाशमय चैतन्य झालं, असं वर्तुळाकार तेजोमय. आणि नंतर ते स्थिर झाला आणि ते स्थिर झाल्याबरोबर त्या फोटोतली जी सद्गुरूंची मूर्ती होती ती स्थानापन्न झाली. अरे वा. आणि म्हणले ते असं झालं. त्याच्यानंतर माझं एक काव्य झालं, त्याच्यावर एक काव्य झालं. आणि महाराजांचं कसं आहे, कुठल्याही सद्गुरूंचं, संत सत्पुरुषांचं आपण किंवा देवतेचं ध्यान करताना त्याच्या चरणापासून ध्यान असं वरती असं करायचं असतं. तेव्हा चरणापासून तर हे जे पद झालंय त्याच्यामध्ये चरणापासून वर्णन आहे वरती सगळं असं. आधी चरणाचं वर्णन, मग हाताचं वर्णन, मग चेहऱ्याचं वर्णन, असं असं वर्णन. आमचे पद तयार झालं. मनासी भुलविते भारी तुझे ते रूप अवधूता, मनासी भुलविते भारी तुझे ते रूप अवधूता, चितारावी सुबक प्रतिमा कलेने चित्रकाराच्या. चित्रकला आमच्या ठिकाणी होती आणि आम्ही ती कला सद्गुरूंचं चित्र काढण्यासाठी लावली. चितारावी सुबक प्रतिमा कलेने चित्रकाराच्या, गोजिरी मूर्ती स्थापावी मंदिरी संगमरवरच्या, गोजिरी मूर्ती स्थापावी मंदिरी संगमरवरच्या. आता किरणमुळे म्हणाले, सद्गुरू तुमच्या मनात जे होतं बघा, मनाशी मन कसं जोड, की म्हणाले
तुमच्या सद्गुरूंचं अवधूत स्वामी महाराजांचं आपण मूर्ती बनवावी संगमरवरची. ते बनवूया का आपण? म्हटलं वा वा, माझ्या मनातलं तुम्ही बोल. तेव्हा म्हणले आपण त्यांची मूर्ती बनवूया. म्हटलं ठीक, आणि संगमरवरची, आणि आपण ती स्थापन करूया. वा वा, चांगलं आहे. तेव्हा चितारावी सुबक प्रतिमा कलेने चित्रकाराच्या, हे आमचं पूर्ण झालं. दुसरं, गोजिरी मूर्ती स्थापावी मंदिरी संगमरवरच्या. तेव्हा आम्ही तो संकल्प केला होता. आता तो संकल्प ते पूर्ण करणार आहेत. केवढी आनंदाची गोष्ट आहे. हृदयी आनंदवन भुवनी बैसुनी रिझवी मज आता. आनंदवन भुवनी, माझं हृदय म्हणजे आनंदवन भुवन. खडावा चरणी चट चट हा ध्वनी कसा करीती मंजुळसा. महाराज खडावा घालून असायचे नेहमी, आणि त्यांचा चटचट असं ते चालायला लागले की त्याचा ध्वनी यायचा चट चट चट, इतकं छान वाटायचं. खडावा चरणी चट चट हा ध्वनी कसा करीती मंजुळसा. मग त्या ध्वनीमधून काय सांगतात ते? हरिपदा ध्यामुनी विपदा हरवुनी हरिपदी बैसा. त्या पादुका काय दाखवतात? हरिपदा ध्यावुनी विपदा हरवुनी हरिपदी बैसा. पुढती पाऊल उजवे ते वाम परी मागुती घेता. मनासी भुलविते भारी तुझे ते रूप अवधूता. आता हात त्यांचे असे आहेत त्या चित्रामध्ये, त्यांच्या फोटोमध्ये. करामध्ये कर, करामध्ये धरुणी कर हे बद्ध परिकरची होनी. बद्ध परिकर असा शब्द आहे. भगवंताला बद्ध परिकर असं म्हणतात, आणि महाराजांचे हात असे गुंफलेले आहेत, बद्ध परिकर झाले. बद्ध परिकर म्हणजे काय? त्यांनी हमी घेतली आहे भक्तांची की तुम्ही संकटात, तुमच्यावर जो संकट आलं त्याचं मी निवारण करणारच, असं बद्ध परिकर असं म्हणतो. म्हणजे त्यांचे हातात हात असे गुंफलेले आहेत. त्याचा अर्थ काय म्हणतात? करामध्ये धरुणी कर हे बद्ध परिकरची होनी. भक्त तव संकटी पडता येसी तू वेगी धावोनी. वेगाने तू धावून येतो म्हणा. धरोनी करी अमाने तो आता तू या भवा परता. मनाशी भुलविते भारी तुझे ते रूप अवधूता. आता त्यांच्या गळ्यामध्ये माळा आहे, फुलांची माळा आहे. गळ्यामध्ये रुळे ऐशी माळ ही जय जयवंती. त्यांचा नेहमी जय, सद्गुरूंचा नेहमी जय. गळ्यामध्ये रुळे ऐशी माळ ही जय जयवंती. परिमळे गंध ऐसा की भृंग हे राग गुण गुणती. होती हे धुंद तव छंदी कीर्तनी गुण तुझे गाता. हे भृंग भक्तरूपी भृंग आहेत म्हणाले, आणि तुझ्या गळ्यात माळा आहे. अनेक भक्तांची माळा आहे तुझ्या गळ्यात, अनेक भक्तांच्या भावांची पुष्पांची माळा तुझ्या गळ्यात आहे, आणि त्याच्यावर हे भक्त भृंग गुणगुणतात. आमचे भोसले, रवींद्र भोसले, त्यामुळे सद्गुरू माझ्या गुणगुणायला लागलं, म्हणजे गुणगुणायला लागलं. तुमच्या इकडून गेलो माझ्या मनात असं गुणगुणायला लागलं. म्हटलं बरोबर आहे, तुम्ही भृंग झाले म्हटलं. गळ्यामध्ये रुळे ऐसी माळ ही जय जयवंती. परिमळे गंध ऐसा की भृंग हे राग गुण गुणती. होती हे धुंद तव छंदी कीर्तनी गुण तुझे गाता. मनाशी भुलविते भारी तुझे ते रूप वधूता. बरं, मनाशी मन जुळवायचं. आता चेहरा महाराजांचा असा. कोणीतरी मध्ये आला, ते म्हणलं काय तेज आहे म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर. म्हटलं हो, आम्हाला ते महाराज आहेत ना, त्यांचं तेज, आमचं थोडी. महाराज आमच्या हृदयात बसले, त्याच्यामुळे ते तेज असं आमच्या चेहऱ्यावर आलं. वदन तव सदन सूर्याचे. तुझं वदन म्हणजे सूर्याचं सदन, सूर्याचं राहायचं ठिकाण. वदन तव सूर्य
सदन सूर्याचे इंदूची पूर्ण शीतलता. म्हणजे सदन सूर्याचं आहे तर मग ताप होईल, ताप नाही म्हणा, प्रकाश आहे पण ताप नाही. इंदूची पूर्ण शीतलता आणि म्हणजे चंद्राची पूर्ण शीतलता आहे. नेत्र दोन मिलित जणू हे शोभती मोती मोती शुक्तीला. आणि नेत्र अर्धोन मिलित आहे. सद्गुरूंचं किंवा देवाचं कुठे देव त्यांचं लक्षण काय, तर म्हणजे त्यांचे नेत्र अर्धवून मिलित असतात, अर्धे उघडे अर्धे बंद. म्हणून आम्ही जोशींच्याकडे जे कृष्ण मूर्ती स्थापना केली तेव्हा ते पाहिल्यावरून आम्ही पसंत, अरे म्हटलं काय या त्या मूर्तीच्या नेत्र होते ते अर्धवून मिलित होते, अर्धवून, पूर्ण मिटलेले नव्हते आणि पूर्ण उघडेही नव्हते, अर्धवून. म्हटलं हेच घ्या हेच घ्या, ही मूर्ती आपल्याला पसंत पडली. नेत्र अर्धोन मिलित जणू हे शोभती मोती शुक्तीला. म्हणजे शिंपल्यामध्ये मोती जसा असतो अर्धवट दिसतो, तो पूर्ण दिसत नाही, अशी शिंप असतो तसं म्हण. हृदय आनंद लहरिया येती तव स्मित असे बघत. आणि असं स्मित हास्य सद्गुरूंच्या मुखावर आहे. स्मित असे बघता आमचे महाराज म्हणायचे काय, such a smile, you have not seen such a smile for which you have to go miles. that आयडी त्यांचं प्रवचन झालं होतं इंग्लिश मध्ये. such a smile for which you will have to go miles to see such a smile. असं हृदय आनंद लहरिया येती तव स्मित असे बघता. शांत हरी हास्य करी. हरीचं लक्षण काय, तो शांत आहे, हास्य करतोय, स्मितहास्य, त्याला हरी असं म्हणतो. मनासी भुलविते भारी तुझे ते रूप अवधूता. तू सिंहासनी बसुनी भक्तीचे सूत्र सांगावे. महाराज भक्ती सूत्रावर प्रवचन करत होते, गीतेवर झालं मग भक्ती सूत्रावर करत. आता हृदयात बैसोनी मनाहित गुज सांगावे. आता मनात बसून ते हितगुज सांगतायत म्हणून आमच्याकडनं एवढं प्रगट होतं. तुझ्या निज धामानंदासी कृपेने पाही पाही आता. मनाशी फुलविते भारी तुझे ते रूप अवधूता. मला तर असं वाटतं की सर्व भक्तांनी हे स्तोत्र म्हणून म्हणावं की याच्यात या गीतेचं पूर्ण सार आलेलं आहे, पूर्ण अमृत, गीतेचं अमृत याच्यात आलेलं, पूर्ण अनुभव भगवंतांनी या गीतेमध्ये या श्लोकात जे काही सांगितलेलं आहे त्याचं पूर्ण याच्यात आलेलं आहे. आमचे भक्त रवींद्र भोसले त्यांचा अनुभव आम्ही, त्यांनी ते तस्वीर बघितली महाराजांची, तिचं छायाचित्र पण काढलं आणि त्यांचा जो अनुभव तो त्यांनी सांगितला तो मी वाचून दाखवतो. मागच्या वेळेला मला वाटतं वाचला होता पण या संदर्भात तो फारच हे आहे. त्याने आमचा व्हिडिओ बघितला मागचा कुठला तरी आणि त्यांनी सांगितलं, प्रणाम सद्गुरू, हा आपला व्हिडिओ मी 12:20 सुरू केला बघा, रात्री 12 वाजता. भक्तांना म्हणले छंद म्हणजे काय, त्यांना त्याचं वेळेचं भान राहत नाही. 12:20 सुरू केला, शांतपणे ऐकत होतो. एक भाव व अर्थ समजून येत होता, एक भाव आणि अर्थ समजून यायला लागला. शेवटच्या वेळी म्हणजे 38 किंवा 40 मिनिटाला मला झोप येऊ लागली, डोळे बंद होऊ लागले. मी प्रयत्न करत होतो खूप पूर्ण बघण्याचा, पण अचानक पापणी बंद झाली आणि डोळे मिटले गेले. मध्येच डोळे उघडले तर समोर आवाज तुमचा म्हणजे आमचा आवाज, पण चेहरा वेगळा होता, कोणाचा तरी होता असे जाणवत होते. मी डोळे फाडून नीट बघण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा तेच मला जाणवले आणि मला असं वाटलं हा भास आहे की काय, हा खोटा आहे, भास आहे असं वाटलं. पण मोबाईल लाईट पण वेगळं जाणवत, मोबाईलचा लाईट पण वेगळा जाणवत होता. बाजूला धुसर प्रकाश, पण चेहरा तोच म्हणजे आमच्या महाराजांचा चेहरा. आणि आतून वाटत होतं यांना कुठेतरी बघितलेलं आहे. मनासी भुलविते भारी तुझे ते रूप अवधूता. भुलविते म्हणजे भुरळ पाडते आणि भुलविते म्हणजे भास आहे की काय असं वाटतं.
डोळे फाडून नीट बघण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा तोच चेहरा, म्हणजे आमच्या महाराजांचा चेहरा. असं वाटलं हा काय भास आहे की काय, असा प्रकाश जाणवला. आतून असं वाटत होतं की यांना कुठेतरी बघितलंय असं त्यांना वाटायला लागलं. खूप आठवायचा प्रयत्न केला तरी आठवत नव्हते, पण जाणवत होते की कुठेतरी आपण बघितला आहे हा चेहरा. मग आतून आवाज आला बघा, आतून त्यांचा आवाज आला. हे तर आपल्या सद्गुरू, हे तर आपल्या सद्गुरूंचे सद्गुरू, अवधूत अवधूत सद्गुरू. मग आठवले, तुमच्या घरी मी आलो होतो तेव्हा तुम्ही तुमच्या सद्गुरू अवधूत स्वामीचे जे पेंटिंग बनवले आहे तो चेहरा समोर आला. तेव्हा समजले की हा तोच चेहरा आहे. जसे ते जाणवले मग तुम्ही दिसला. असं जाणवल्याबरोबर अवधूत स्वामीचा चेहरा असं जाणवल्याबद्दल बरोबर बघा, जाणीव झाली की ते गुप्त होतात, जाणवल्याबरोबर ते गुप्त झाले. मग तुम्ही दिसला, म्हणजे आम्ही त्यांना दिसलो. मग तो चेहरा अदृश्य झाला. मग मी विचार केला याचे दर्शन मला का झाले, किंवा हा भास आहे का. मी अवधूत सद्गुरूंच्या मार्फत माझ्या सद्गुरूंचे दर्शन मला होत आहे, किंवा प्रेम श्रद्धा या विषयांचे साक्षात उत्तर मला दिले आहे की भक्ती श्रद्धा सबुरी म्हणजे काय असते. श्रद्धा आणि सबुरी पाहिजे मला. याचा अर्थ काय आहे, सद्गुरूंच्या बाबतीत हे तर सुचवले नाही ना की श्रद्धा आणि सबुरी असावं, हे तर सुचवलं नाही ना त्यांनी. मग मी पुन्हा प्रार्थना केली की दर्शन, जसं त्या गोपींनी प्रार्थना केली की भगवंता तुम्ही आता परत मला दर्शन द्या. प्रार्थना केली की दर्शन जर खरे असेल किंवा भास नसेल तर मला पुन्हा दर्शन द्या. आणि क्षणात पुन्हा तेजोमय रूप समोर आले आमच्या सद्गुरूंचं. जसं मोबाईल मध्ये समोर बघत आहे, तुम्ही जसे बसलात त्या अवस्थेत आमचं दर्शन त्यांना झालं. पण अंगावर वस्त्र नव्हते. कारण काय, अंगावर वस्त्र म्हणजे तेजाचं वस्त्र होतं. बाजूला पूर्ण शरीराचा सफेद ऑरा, ज्याला आभामंडल असं म्हणतात, आभामंडल प्रकाश दिसू लागला. आवाज तुमचा चालू होता, म्हणजे आवाज आमचा होता. आम्ही बोलत असतो, आवाज आमचा चालू होता, कारण व्हिडिओ ते बघत होते ना. व्हिडिओत आवाज आमचा होता, पण चेहरा तुमच्या सद्गुरू अवधूतांचा होता. त्यांनी ते अवधूतांचा चेहरा आणि त्यांचे ओठ हलत आहेत अगदी बरोबर. आम्ही जेव्हा महाराजांकडे असं एकटक बघत राहतो ना, तेव्हा आम्हाला जाणवतो की त्यांचे ओठ हलत आहेत. कमाल झाली म्हणले तुम्ही भोसले, तुम्ही बरोबर ओळखलं. काय की आमच्या सद्गुरूंचे त्या फोटोमध्ये ओठ हलतात बरं. आम्ही त्यांच्याकडे बघितलं ना की ते काहीतरी सांगायचा प्रयत्न करतात असं आम्हाला लक्षात येतं. आणि त्यालाही तसंच जाणवलं की सद्गुरू अवधूतांचे ओठ हलत होते आणि आवाज आमचा होता. ते बोलत आहे पण आवाज तुमचा. तेव्हा आमच्या ओठ हलण्याचा हा अनुभव आम्हाला येतो. या दर्शनाने मी धन्य झालो. प्रणाम केला त्यांना व तुम्हालाही. अंदाजे शेवटच्या 3 मिनिटं व्हिडिओ संपायच्या आधी, हे सगळं व्हिडिओ चालू होता, संपायच्या वेळी व नंतर तुम्ही नेहमीप्रमाणे समाप्ती केली. श्री गुरुदेव दत्त समाप्ती केली व्हिडिओची. आनंदाने आणि उत्साहाने म्हणा, मला राहवले नाही म्हणून लगेच तुम्हाला मेसेज व अनुभूती पाठवत आहे. सद्गुरू अशीच कृपा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असू द्या व भक्ती साधना मार्गात असेच मार्गदर्शन सदैव नित्य लाभो हीच तुमच्या चरणी प्रार्थना. असं त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. इथे म्हणले भक्ताचा अनुभव हे मिळून अनुभव आहे. म्हणले भक्त आणि भगवंत यांचा, सद्गुरू यांचा मिळून हा अनुभव असतो. म्हणून भगवान नंतर पुढे सांगतात या श्लोकामध्ये, अज्ञानजं तमः अहं नाशयामि ज्ञानदीपेन भास्वतः. की ज्ञानदीपेने, ज्ञानाचा दीपक लावून त्याच्या हृदयात मी बसतो आणि ज्ञानाचा दीपक उजळतो, भास्वतः त्याचा प्रकाश होतो आणि त्याच्या ठिकाणचं अज्ञान तम काढून टाकतो. अज्ञान सगळं काढून टाकतो. म्हणून सद्गुरूच्या रूपाने आत्मा सगुण साकार झाल्यामुळे तो भक्त आपल्या हृदयातल्या त्या सद्गुरू रूपी आत्म्याचं ध्यान सहजपणे करू शकतो. नाही तर ध्यान तो काय करणार. त्यामुळे त्याची देह मी ही जाणीव दूर होते. आत्म्याचं दर्शन सद्गुरूंचं केलं की तो देहापासून बाजूला झाला. योगामध्ये खूप कठीण प्रक्रिया आहे. म्हणजे ज्ञानामध्ये
कठीण प्रक्रिया आहे. ही लवकर होत नाही. पण इकडे म्हणले सद्गुरूंचं दर्शन घेतलं रे घेतलं हृदयात, की त्याचा देह मी आहे ही जाणीव निघून जाते म्हणतात. आणि लक्ष आत्म्यावर केंद्रित होतं. आत्म्यावर केंद्रित झालं की सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचं रहस्य त्याच्या ठिकाणी उलगडायला लागतं. नाही तर ते प्रवचन ऐकलं पण कळलं काय काही नाही. शेवटी म्हणले रिकामा भांडण राहिला. पण इथे असं होत नाही. म्हणजे आत्म्यावर लक्ष केंद्रित होत का, कारण तिथे सद्गुरू आहे. आत्मा सगुण साकार झाला आणि ज्ञानदीपाच्या या तेजाने बुद्धीच्या ठिकाणचा अज्ञानरूप अंधार नाहीसा झाला असा अनुभव. ज्ञानदीपेन भास्वता असं त्याला म्हणतात. आत्मज्ञानाचे गूढ रहस्य त्याच्या पुढे प्रकट होतं. ज्ञानदीपेन भास्वता म्हणून भगवान म्हणतात, तेषामेवानुकंपार्थम अहमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्तु ज्ञानदीपेन भास्वता. की म्हणलं मी त्याचा अज्ञान नाहीसं करतो. तेव्हा एवढं सांगूनच आपण पूर्ण करू. श्री गुरुदेव दत्त.